त्या प्रमाणामध्ये मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं आहे आजही बघा आपण जिल्हानिहाय काढून बघा की फार मोठी अनास्था मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे. मला वाटतं पूर्ण अख्ख्या मराठवाड्यामध्ये 20-25 हजारच प्रमाणपत्र आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये नोंदी तपासणं किंवा जे काही मोडी लिपीमधले अभिलेख आहेत हे दाखवण्यात येत नाही आहे. माझी आंदोलकांनाही विनंती आहे की आपणही आंदोलन आपण गावागावात करण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलं पाहिजे. त्या मोडी लिपीचे अभिलेखी आहेत ते गावनिहाय तपासणी झाली पाहिजे, पूर्ण डेटा काढला गेला पाहिजे. अनेक ठिकाणी मराठवाड्यातले त्या काळातले काही जेल होते ते आता विदर्भामध्ये आहेत, काही आंध्र प्रदेशमध्ये आहेत, हैदराबादमध्ये मोठा डेटा आहे, त्याची तपासणी झाली पाहिजे. माझी जरांगे पाटलांनाही विनंती आहे की आपण समाजासाठी लढताय, आपल्या स्वतःच्या तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी शपथ घेतलेली की मी आरक्षण देणार आहे. आज त्यांच्यामुळेच एवढ्या 55-60 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत. सकारात्मकदृष्ट्या ते काम करतायत आणि हे काम करत असताना काही घटनात्मक बाबी आहेत, काही कोर्टाच्या बाबी आहेत. याच्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. तर तो वेळ त्यांना दिला पाहिजे. आणि हे जे काही आपण आंदोलन आहे हे थोडंसं आपण संयमानं घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे.